गुड मॉर्निंग मॅम. तुमच्या मुलीला आज हे यश मिळालं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? मॅडम, मला आजचे दिवस बघून खूप छान वाटतंय आणि माझ्या मुलीने जे केलं ना ते खूप म्हणजे यशस्वीरित्या म्हणजे झालेली आहे. ती खूप स्ट्रगल केलं तिने आणि शुभम सरांच्या क्लासमुळे तर अजूनच तिचं म्हणजे प्रोत्साहन वाढलं तिचं आणि छान अभ्यास केला. आणि तिचा स्वभाव पण म्हणजे एवढा पहिला चिडचिड व्हायची, पण नंतर क्लास लावल्याच्या नंतर खूप शांत झाली ती, कारण छान मार्गदर्शन भेटलं सरांचं आणि छान तिने स्ट्रगल केलं इथपर्यंत. आणि आजचा दिवस पाहून मला खूप म्हणजे प्राऊड वाटते, छान वाटतं. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे मुलांनी इतकंच आई वडिलांच्या पेशंटची टेस्ट असते. मग तुम्ही पेशंट राहून तुमच्या मुलीला कसं प्रोत्साहन केलं? मॅडम, तिला म्हणजे खूप म्हणजे असं कधी कधी एवढं म्हणजे हार्ड असतं, एवढ्या प्री मेन्स काढणं थोड्या थोड्या मार्कावरून जातात, पण आपण सपोर्ट करणं गरजेचं असतं मुलांना. आणि तिला खूप सपोर्ट केला मी, म्हणजे असं अभ्यास कर, म्हणजे पुढं होणारच आहे, एवढे क्लासचं मार्गदर्शन असल्यामुळे होणारच तिचं ते सगळं. तिने खूप स्ट्रगल केलं आणि छान झालं. मॅडम आधीपासूनच अभ्यासू होता का हो, आता हो. झाल्या? नाही, तसं नाही, म्हणजे करत होती, पण आता जास्तच म्हणजे तिला मार्गदर्शन असं भेटल्यामुळे छान झालं. आणि सांगितलं म्हणजे असं होणार आहे, हार मानून जमत नाही. थोड्या जरी मार्क्स वरून गेलं तरी म्हणजे होणार तर आहेच. हो. तिला सपोर्ट करायलाच पाहिजे मुलांना आपण. थोड्या जरी म्हणजे प्रॉब्लेम झाला तरी. तुम्ही दुसऱ्या पालकांना काय सल्ला देणार? हा सल्ला देणार की म्हणजे अभ्यास खूप अवघड असतो, पण त्यातून पण आपण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे. म्हणजे असं मार्क्स कमी पडले तरी होणार पुढं. आपण त्यांना हार मानून नाही द्यायची. मॅम, तुम्ही एस बद्दल काय सांगणार? SSA म्हणजे मी आधी 1 वर्ष जॉब वगैरे केला. नेहमी शुभम सरांचे ऑनलाईन क्लासेस करायचे आणि नेहमी सरांना कॉल करायचे, "सर जॉब सोडू का? माझं होईल का?" मग शेवटी म्हणजे तुम्ही सरांनी जॉब करत असताना प्रिपरेशन हो, केलं का? प्रिपरेशन केलं. पण मग प्री क्लिअर होत होत्या, मेन्स नव्हत्या होत. मग वाटायचं की ठीक आहे, फुल टाईम दिलं तर होऊ शकतं. मग शुभम सरांशी कॉन्टॅक्ट करून क्लासेस जॉइन केले आणि त्यानंतरनं मग आज इथपर्यंत आली आहे. मॅम, तुम्ही आधी कोणत्या सेक्टरमध्ये जॉब करत होत्या? मी ॲग्रीकल्चर झालं माझं. मी ॲग्रीकल्चरमध्ये जॉब करत होते. मग आता कोणत्या पोस्टला? मी आता RRB POसाठी अरे आहे. वा, हां, कॉंग्रॅच्युलेशन्स थँक मॅम. यू.